25 मिनिटे अभ्यास करा, 5 मिनिटे ब्रेक घ्या, 4 सायकल नंतर 15 ते 20 मिनिटाचा मोठा ब्रेक घ्या. यामुळे मेंदूला थकवा येत नाही आणि लक्ष टिकून राहतं. ट्राय करून बघा, फरक लगेच जाणवेल. आपण सगळ्यांनी असं खूप वेळा ठरवले, आजपासून नीट अभ्यास करायचा, पण 10-15 मिनिटांनी डोळे हलके होतात, लक्ष भटकतं आणि शेवटी आपण म्हणतो उद्यापासून नक्की. ओळखीचं वाटलं ना? मला पण असंच वाटायचं. पण मग मी काही साध्या स्टडीज टेक्निक्स वापरल्या आणि खरंच फरक जाणवायला लागला. आज मी तुमच्यासोबत अशाच 5 सोप्या पॉवरफुल पद्धती शेअर करतोय, ज्या वापरून तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल आणि तेही बिनबोबाटी. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या पद्धतीने, पोमोडोरो टेक्निक. आता या टेक्निकचं नाव आहे पोमोडोरो पद्धत, म्हणजे वेळेचं नियोजन. अभ्यास करायचा म्हटलं की बराच वेळ डोळ्यासमोर येतो, पण खरं आहे का? पोमोडोरो टेक्निक सांगते की 25 मिनिटं अभ्यास करा, 5 मिनिटं ब्रेक घ्या, 4 सायकल नंतर 15 ते 20 मिनिटाचा मोठा ब्रेक घ्या. यामुळे काय होतं, मेंदूला थकवा येत नाही आणि लक्ष टिकून राहतं. ट्राय करून बघा, फरक चांगलाच जाणवेल. दुसरी पद्धत आहे ॲक्टिव्ह रिकॉल, आठवण्याचा सराव. आपण वाचतो, अंडरलाईन करतो, पण नक्की आठवतंय का? ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे वाचल्यावर स्वतःला प्रश्न विचारणं. जसं की मी आता काय शिकलो? हे उत्तर मी एक्सप्लेन करू शकतो का? याने कॉन्सेप्ट डोक्यात घट्ट बसतात आणि एक्झाममध्ये पटकन आठवतात. दुसरी पद्धत आहे फीमॅन टेक्निक, एक्सप्लेन करून शिका. जर तुम्ही एखादी गोष्ट 6 वर्षाच्या मुलालाही समजावू शकत नसाल, तर ती गोष्ट तुम्हालाही नीट कळलेली नाही. हे म्हणणं आहे रिचर्ड फीमॅन यांचं. या पद्धतीत आपण जे शिकलो ते सोप्या भाषेत एक्सप्लेन करायचं. नोटबुकमध्ये लिहा, कोणाला तरी समजवा किंवा स्वतःला समजवा. एक्सप्लेन करताना तुम्हाला समजतंय की कुठे अडतंय. पुढची टेक्निक आहे स्मार्ट नोट्स. सादर नको, आपल्याला संक्षेप हवा आहे. नोट्स म्हणजे पुस्तकाचा छोटा डुप्लिकेट असं समजणं चुकीचं आहे. स्मार्ट नोट म्हणजे कीवर्ड्स, माइंड मॅप आणि शॉर्ट समरीज. यामुळे रिव्हिजन झपाट्याने होते आणि मेंदू ॲक्टिव्ह राहतो. 5वी पद्धत जी आहे आपली, ती एन्व्हायरमेंट आणि डिस्ट्रॅक्शन टाळा. अभ्यास करताना फोन, टीव्ही, गोंगाट सगळं लक्ष विचलित करतं. तुमचं स्टडी एरिया शांत, स्वच्छ आणि फक्त अभ्यासासाठी असावा. फोन सायलेंटवर ठेवा किंवा दुसऱ्या खोलीत ठेवा. फोकस वातावरण हे तुमचं अटेन्शन वाढवण्याचं गुपित आहे. आता हे सगळं सहज वाटलं ना, पण याचा खराखुरा फरक एक गोष्ट केल्यावर पडतो, तो म्हणजे अंमलबजावणी. यापैकी कोणती टेक्निक तुम्हाला आधी वापरली आहे किंवा आता छान आवडली आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.